पुण्यातील महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार। महाविकास आघाडीचे सर्व पराभूत उमेदवार आज दिल्लीत जाणार। नांदेडमध्ये 75 केंद्रांवरील व्हीव्हीपॅट ईव्हीएम मतांची तपासणी। लोकसभेच्या 30, विधानसभेच्या 45 मतदान केंद्रांचे आकड्यांची पुन्हा तपासणी। आकडेवारी अचूक, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। बेळगावात आज महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा। कर्नाटक पोलिसांनी अधिवेशनाला परवानगी नाकारली। बेळगावात पुन्हा एकदा सीमावाद तापण्याची शक्यता। कर्नाटक पोलिसांच्या मनाईनंतरही महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्यावर ठाम। बेळगावात संचारबंदी लागू। वॅक्सिन डेपो परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात। बेळगावचा मुद्दा शांत करण्यासाठी शिंदे गटाचे उदय सामंतांसह आणखी 2 नेते बेळगावला जाण्याची शक्यता। सीमा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठी एकीकरण समितीशी चर्चा करणार। महाविकास आघाडी सरकारात मंत्री असताना शिंदेंकडे सीमा भागाची विशेष जबाबदारी होती। शिंदेंनी कधीही बेळगावच्या जनतेकडे पाहिलं नाही, राऊतांचा आरोप। एकमेव अर्ज असल्यानं राहुल नार्वेकरांची बिनविरोध निवड होणार। आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार। विशेष अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला। वर्षा निवासस्थानी दोघांमध्ये जवळपास 1 तास चर्चा। 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपद शिंदेंच्या वाट्याला जाणार, सूत्रांची माहिती। फडणवीस, शिंदे, अजित पवारांची दुपारी 2 वाजता मंत्रिमंडळ बैठक। तर बैठकीनंतर फडणवीसांची सर्व अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिवांसोबत बैठक। विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची आज बैठक। दोन्ही सभागृहांचं कामकाज संपल्यावर विधानसभा अध्यक्षांच्या नावाची घोषणा होणार। नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार। संजय राठोडांची मंत्रिमंडळात वर्णी लागू नये म्हणून षडयंत्र। यवतमाळच्या दिग्रसमधील बंजारा महंत यांचा आरोप। नागपुरातील हिवाळी अधिवेशन 1च आठवड्याचं असण्याची शक्यता। 16 डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होणार असल्याची चर्चा। 1500 रुपये देऊन महिलांची मतं विकत घेतली। निवडणुकीपूर्वी मतांसाठी निकषाविना पैसे दिले, मात्र आता सरकार लाडक्या बहिणींचे निकष बदलणार, राऊतांची प्रतिक्रिया। भाजप हा ढोंग्यांचा पक्ष। भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या अजितदादांना भाजपनं उपमुख्यमंत्री केलं। जप्त केलेली इस्टेटही सन्मानानं परत केली, सामनातून निशाणा। मुख्यमंत्र्यांनी स्वतः मार्कडवाडीला भेट द्यावी, लोकांचं म्हणणं ऐकावं। पवारांचं वक्तव्य, तर ईव्हीएमवर नको, जुन्या पद्धतीनं मतदान घ्या। तालुक्यातील सर्व गावात ठराव करा। मार्कडवाडीतून शरद पवारांचा ईव्हीएम हटावचा नारा। शरद पवार ज्येष्ठ नेते, त्यांनी संयमानं पराभव स्वीकारावा। ईव्हीएम विरोधातील पवारांच्या भूमिकेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला। ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्यांचे प्रतिनिधी मॉकपोल वेळी उपस्थित होते। मॉकपोल सर्टिफिकेटसह पोलिंग एजंटचीही सही घेतली। बॅलेट पेपरवर निवडणूक का घेऊ दिली नाही, यावर सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या मार्कडवाडीत जाणार। नाना पटोले मार्कडवाडी गावातील लोकांशी संवाद साधणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजित पवार गटानं रणशिंग फुंकलं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 15 डिसेंबरला विदर्भातील कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज बारामतीत आभार दौरा। जय पवारही उपस्थित राहणार। नंदुरबारमधील शहादा तालुक्यातील अस्लोद गावात आता दारूबंदी होणार। दारूबंदीसाठी झालेल्या मतदानात उभी बाटलीसाठी एकूण 49 मतं आणि आडव्या बाटलीसाठी 612 मतं। केंद्र सरकारकडून महिलांसाठी विमा सखी योजना। विमा सखी म्हणून काम करणाऱ्या महिलांना मानधन मिळणार। आज हरियाणाच्या पानिपतमध्ये मोदी विमा सखी योजनेची सुरुवात करणार। पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक। धमकी प्रकरणी राजस्थानच्या अजमेरमधून आरोपी अटकेत। आरोपीनं मद्यधुंद अवस्थेत मुंबई पोलिसांना धमकीचा फोन केल्याची माहिती। दिल्लीतील 40 शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी। ईमेलच्या माध्यमातून शाळांना उडवून देण्याची धमकी। धमकी देणाऱ्याकडून $30,000 मागणी। नागपुरातील गणेशपेठ परिसरातील द्वारकामाई हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याचा फोन। सकाळी 6:30च्या सुमारास पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन। बेंगल चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानं निफाडमध्ये थंडीचं जोरदार पुनरागमन। ओझरमध्ये 5.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद, तर ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या। पुण्यात थंडीचा जोर पुन्हा वाढला, तर मागील 4 ते 5 दिवस पुण्यातील किमान तापमान 20 अंशावर असल्यानं उष्णता जाणवत होती।
फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव संपल्यामुळे मुंबईतील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात. पुढील 2 ते 3 दिवसात किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज. गोंदिया जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर ओसरला. जिल्ह्याचा पारा 19 अंश सेल्सिअसवर. पुणे शहरातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकात सर्वात जास्त हवा प्रदूषित. चौकात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे वायू प्रदूषणात वाढ. पीएमपीएलच्या स्वारगेट आणि निगडी डेपोतही सीएनजी स्टेशन उभारणार. 20,000 किलोमीटरचा पल्ला वाचणार. 200 बसेसना दुसऱ्या डेपोत जाण्याची गरज पडणार नाही. केरळच्या धर्तीवर रत्नागिरीत हाऊसबोट प्रकल्प. पर्यटनाला चालना देण्यासाठी हाऊसबोट प्रकल्पाला 1 कोटींचा निधी. जयगड खाडी परिसरातील सैतवडे ते राई बंदर हाऊसबोटची यशस्वी चाचणी. नागपुरात निम्म्यापेक्षा जास्त शहराचा उद्या पाणीपुरवठा बंद राहणार. टँकरनं देखील पाणीपुरवठा होणार नसल्यानं नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर काम करण्यास इच्छुक नाही. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी विभागाचे नागपूर खंडपीठात शपथपत्र दाखल. रामकृष्ण मठाचे माजी अध्यक्ष स्वामी ब्रह्मस्थानंद यांचं वृद्धापकाळानं निधन. नागपूरमध्ये घेतला अंतिम श्वास. तुमसर गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर पथदिवे बंद. तुमसर नगर परिषद प्रशासनाचं दुर्लक्ष. नागरिकांचा आरोप.